देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. जय हरी सर्वांना. महाशिवरात्री निमित्त आपण सर्व श्री पावन क्षेत्र मासळवाडी येथे जमलोय, नाही का? कशासाठी जमलोय? तर एक असा सोहळा किंवा असा म्हणजे सद्गुरूंच्या विचारातला महावैष्णव मेळावा पार पाडण्यासाठी जमलोय. तर म्हणजे आता महाशिवरात्री काय म्हणतो साजरी करण्याची, आता मग अशी यांनी पण सांगितलं विजयने की वेगवेगळ्या प्रकारे महाशिवरात्री साजरी होते, पण आपला जो अनुभव आहे कुठला, जीवाचा शिवापर्यंतचा प्रवास, आणि परत तो शिव समृद्ध कसा होईल आणि पुढच्या पिढीकडे, किंवा बाबाजी आता शब्द वापरतात आले की पुढच्या फळीला तुम्हाला तयार करायचं, नाही का? तर तो कसा होईल, तर या प्रवासासाठी आपलं हे नियोजन आहे, नाही का? तर चिंतनासाठी प्रकरण आहे भास, त्यामधला एक विषय चिंतनासाठी घेतलेला आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला बाबा म्हणतात की हे काय आहे, म्हणजे आता हा सत्संग आहे किंवा माळ घालणे किंवा असं आता आपण सकाळी अभिषेक केला, ही सर्व काय आहे? बाबा म्हणतात ती एक व्यवस्था आहे. तर ती व्यवस्था कशासाठी केली आहे? तर तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचंय यासाठी केली. मग प्राप्त काय करायचंय? तर सगळं पहिल्यांदा ज्ञान प्राप्त करायचंय, मग अनुभव घ्यायचाय, मग तो देव काय मॅन टेन्स टू गॉड. तर ते टेन्स टू न राहता मॅन इज गॉड, म्हणजे देवच होऊन राहायचं. आणि ह्या सर्वासाठी ती केलेली काय आहे? व्यवस्था आहे. यासाठी गरजेची काय आहे? भक्ती गरजेची आहे. मग भक्ती मध्ये पण बाबांनी एक क्रायटेरिया मांडलाय की सर्वात उत्तम भक्ती कोणती आहे? तर श्रवण. ते ताईंनी पण मगाशी सांगितलं की श्रवण हे खूप जास्त गरजेचं आहे, आणि जे श्रवणातून भक्ती होते ती सर्वात उत्तम भक्ती आहे. तर पुढे बाबा सांगतात की मग आता श्रवण, तर ताईंनी पण हे सेमच सांगितलं की कशाचं श्रवण करतो, तर मग वेगवेगळे विषय आहेत. मग ते कशाचं पण श्रवण करून आपली उत्तम भक्ती होईल का? नाही. श्रवण कशाचं झालं पाहिजे? तर अशा गोष्टीचं श्रवण झालं पाहिजे ज्याच्यातून मनुष्याच्या संशयाची निवृत्ती होते. निवृत्ती नसेल होत तर त्या श्रवणाने तुमचा उद्धार होणार नाही, त्या श्रवणाला काही अर्थ नाही. तर संशयाची निवृत्ती करणारं श्रवण झालं पाहिजे, आणि ते फक्त कुठून होतं? तर ते सद्गुरुमुखातून झालेल्या वचनातूनच होतं. तर पुढे बाबांनी सांगितलंय की ब्रह्म आहे, नाही का? मग ब्रह्माचे पण बाबांनी इथं 2 भाग केलेले आहेत, की म्हणजे तसे ते नाही आहेत, पण आपल्याला समजवण्यासाठी बाबा म्हणतात की आता मी इथं 2 भाग करतो. मग 2 प्रकारचे ब्रह्म कोणते? शुद्ध ब्रह्म आणि कनिष्ठ ब्रह्म. तर शुद्ध ब्रह्माला काय हे आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही मायेच्या प्रभावाचा विषय नाही, तर तो काय? शुद्ध ब्रह्म. आणि जिथे मायेच्या प्रभावाचा विषय आहे तिथे आपण काय करतो? कनिष्ठ ब्रह्मामध्ये. मग आता बाबा म्हणतात इथं आपापली अवस्था बघा. तर पुढे बाबांनी ह्याच्यामध्ये म्हणजे 7 अवस्था दिल्यात की मनुष्याचा जीवाचा शिवापर्यंतचा प्रवास, किंवा ते शिवचैतन्य जाणून घेण्याचा, त्याचा अनुभवायचा प्रवास जो आहे तो या 7 अवस्थांमध्ये मांडलेला आहे. तर तो त्यातली पहिली अवस्था ही आहे की अज्ञान अवस्था. मग अज्ञान अवस्थेला काय बाबा सांगतात की सद्गुरूंच्या मुखातून आलं तरी सुद्धा कळत नाही, किंवा संतांनी मार्गदर्शन केलं समजत नाही, मग ह्यातला अनुभव येत नाही. तर ती कोणती अवस्था आहे? अज्ञान अवस्था आहे. मग एकदा तुम्हाला अनुग्रह झाला, प्रबोध झाला की मग तुम्हाला हे विषय समजायला लागतात, मग तुम्ही परत पुढच्या अवस्थेत येत जाता. त्याच्यानंतर पुढं आहे आवरण अवस्था. आवरण अवस्थामध्ये काय सांगितलंय? तर आवरण कशाचं आवरण आहे? मग काय सांगितलं? मायेचं आवरण आहे. मग हे आवरण जे आहे ते इथं काही म्हणजे चांगल्या ह्याच्यासाठी नाही वापरले. म्हणतात की आवरण म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचं, म्हणजे तुमचा संघ कोणता आहे, तुमचे विचार कसले आहेत, तुम्ही रोज कोणतं कर्म करता, ह्या सर्वांचा तुमच्यावर होणारा परिणाम म्हणजे आवरण. मग त्यामध्ये आवरण अवस्था सांगितलेली आहे. पुढे बाबांनी सांगितली विक्षेप अवस्था. विक्षेप अवस्थेमध्ये बाबा सांगतात की स्थूल देह आणि सूक्ष्म देह, तर ह्या दोन्ही देहांचा ज्याला काहीतरी म्हणजे त्याला अभिमान चिकटलेला असतो, त्याच्यासोबत काहीतरी आसक्ती चिकटलेली असते, स्थूल देह असेल किंवा सूक्ष्म देह असेल, तर ह्याची जेव्हा तुम्हाला काय म्हणतो ह्याचा अभिमान असतो तेव्हा तुम्ही विक्षेप अवस्थेमध्ये असता. त्याच्यानंतर 2 अवस्था आहेत, परोक्ष ज्ञान अवस्था आणि अपरोक्ष ज्ञान अवस्था. परोक्ष ज्ञान अवस्थामध्ये काय आहे? तर फक्त वाचन करून
जे आता मला वाटतं अमोल भाऊंनी पण त्यांच्या कीर्तनामध्ये मांडलं होतं की फक्त पोपटपंची आचरणाचा विषय नाही, फक्त काय अनुभव नाही, फक्त बोलायचं वाचायचं शास्त्रातून घ्यायचं, म्हणजे थोडं आत्ताच्या भाषेत सांगायचं तर परमार्थाचा टच दिल्यासारखं फक्त वाटलं पाहिजे असं काहीतरी. मग ते ज्ञान जेव्हा लोकांना दिलं जातं तेव्हा ते काय असतं, परोक्ष ज्ञान. तुका म्हणे तुका म्हणे हा परमार्थ याला म्हणायचं बरोबर. परोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान काय, जे या धर्म मंडपामध्ये आज म्हणजे हे वाक्य ऐकतानाच फार आनंद झाला की बाबा म्हणले आता मला विश्वास आहे, म्हणले की पुढची फळी तयार होती आता वाटते. म्हणजे कुठेतरी तोच एक प्रयत्न आहे ना सगळ्यांचा की बाबा हा विश्वास द्यायचा आहे. आपल्या सद्गुरूंनी आजपर्यंत आपल्याकडे असं काय मागितलंय, ही मला वाटते पहिली गोष्ट असेल की ते बाबांनी म्हटले असतील की तुम्हाला करायचंय बघा. आणि आज बाबांच्याकडून त्याच्या कुठेतरी एक म्हणजे पावती नाही म्हणत मी, पण एक कुठेतरी ते हे मिळालं की हा एक कन्फर्मेशन आहे की बाबा हा बरोबर म्हणजे योग्य दिशेत आपल्याला पूर्ण झालं. तर ते कशातून झालेलं आहे, ते अपरोक्ष ज्ञानातून झालेलं आहे. सर्व म्हणजे आता जे सिनियर मंडळी आहेत किंवा ह्यांनी खूप त्यांच्या अनुभवातून चिंतनातून असे विषय आमच्या पुढे प्रगट केले. बाबांनी हे विषय सातत्याने मांडले आणि त्याच्यामुळे आज जे आम्हाला मांडता येतंय किंवा बोलता येतंय, सांगता येतंय, अनुभवता येतंय खास करून. आणि आपल्या स्वतःच्या अनुभवातून म्हणजे लहान मुलांना कशाचा अनुभव असू शकतो ना, आता तिने लोकमान्य टिळकांवरती बोलले, तिला त्याचाच अनुभव असू शकतो नाही का, ती नाही संसाराच्या गोष्टी गप्पा मारत बसणार. मग ते परत कशावरती येतं, ते पठण वाचन शास्त्राने सांगितलंय नाम म्हणे तुका. म्हणजे हा विषय जेव्हा सांगितला जातो, जो आचरणातला आहे, जो अनुभवातला आहे तो विषय, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, अपरोक्ष ज्ञान म्हणतो. पुढे बाबांनी अवस्था सांगितली की शोकनाश अवस्था. आता शोक कोणता आहे, तर सगळ्यांचा शोक एकच आहे, जन्म मरण पाप पुण्य, ह्याच्यातच सर्व परत अडकत जाते. हा शोक जेव्हा नाश होतो, म्हणजे कशाने नाश होतो, तर सद्गुरु कृपेने जे तुमची अवस्था होते, अनुग्रह प्रबोध ह्या मार्गाने गेल्यानंतर बाबांनी सांगितले ना, विश्व कल्याणाला हे का एंड आहे का तिथं कुठे, जेव्हा हे करत राहा तेव्हा म्हणू शकतो की तुमचा शोक नाश झालेला आहे. मग शोकनाश अवस्थेमध्ये ज्याला ह्या गोष्टींची भीती वाटत नाही, बाबांनी विचारलं नाही का मृत्यूची भीती आहे का तुम्हाला, सकाळी बाबा म्हणले आहे का मृत्यूची भीती नाही, मग तुमचा शोकनाश झालेला आहे, मग तुम्ही ह्या. आणि त्याच्या पुढची अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये आता आपण सर्वच आहोत. आणि खास करून आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये त्या अवस्थेचा फार काय म्हणतो, म्हणजे दिवसभर तर आपण तो अनुभव घेतोय, पण जो सकाळी आपण अनुभव घेतोय ब्रह्ममुहूर्तावरती तो या अवस्थेत आहे. आणि तो या आनंद व्याप्त अवस्था. आता आनंद व्याप्त अवस्था काय की त्याला कारण नाही, तुमच्या आनंदाला कोणतं कारण नाही. ते हे राहुल डॉक्टरांनी गाडी घेतली मागे, तर बाबा म्हणली गाडी घेतली म्हणून आनंद झाला ना, तर ते आता मला हे वाचताना लक्षात आलं, म्हणजे त्याला कारण आहे, ती गाडी होती म्हणून आनंद आहे. इथं कारण आहे का, नाही, इथे कारणाशिवाय आनंद आहे. म्हणजे तुम्हाला एक अशा विलक्षण आनंदाचा अनुभव येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कारणाची गरज नसते. ते काही मी सांगू कसं सांगू, ते कारण आहे आवडलं काहीतरी. आणि ते तो अनुभव जो आहे ना तो असा आहे. मग आता ह्या 7 अवस्था आहेत आणि ह्या 7 अवस्थाच खरं म्हणजे चिंतनासाठी मांडण्यासाठी घेतल्या होत्या. पण त्यात पण आवरण अवस्था जी आहे त्याच्यावरती पुढे म्हणजे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आवरण कशाचं आहे, तर सर्वात प्रथम आवरण कशाचं आहे, विचारांचं आवरण आहे. आता आपल्याकडे सगळ्यात मोठं संकट जे आहे, म्हणजे आपल्याकडे म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं तरुण पिढीत पुढे सगळ्यात मोठं संकट कोणतं आहे, तर ते पाश्चात्य विचारांचं जे आवरण आलेलं आहे ते संकट सगळ्यात मोठं आहे. आता याच्यामध्ये काय होतं की खास करून म्हणजे दोषी कोण असतं, तर जे काय म्हणतो बाबा म्हणतात ना 16, 17, 18 ह्या वर्षातल्या मुलांना सगळ्यात जास्त धोका आहे बाबा म्हणले. पण तो धोका पूर्वी नव्हता का, म्हणजे मी असा विचार करतो की तो धोका आधीच्या पिढीला नव्हता का, होता ना. तो त्या पिढीपासूनच तर आमच्यापर्यंत आला. जर तो आधीच्या पिढीला नसता तर मग आमच्या वेळी पण निर्माण नाही व्हायला पाहिजे होता. तर तो कसा, तर आता आपण टोपी घातली सगळ्यांनी भाऊमंडळींनी, ठीक आहे, काय म्हणतात त्याला बघा, आता इथं बसलोय म्हणून निघतंय वारकरी टोपी म्हणतो. पण बऱ्याच मी दुकानात ऐकलंय लोकांकडून की नेहरू टोपी द्या, कुठली नेहरू, गांधी टोपी द्या, सदरा शिवताना म्हणायचं काय नेहरू कुर्ता द्या. हा वारकरी टोपी द्या, हे कुणाचे संस्कार आहेत. आता हे आम्ही तर नाही ना, हे आजोबांपासून ऐकतोय आम्ही. कुठला शर्ट घालायचे, कसले कपडे घालायचे, नेहरू शर्ट.
का आलं हे, कसं मांडलं गेलं. ज्यांना काय म्हणजे हिंदूंबद्दल म्हणा किंवा त्यांच्या संस्कृतीबद्दल काही आसक्ती नाही ना, काही त्यांचा काय ते आदर आहे, तशा लोकांच्या नावाने आपण सर्व गोष्टी केल्या. रस्ते केले, आपली कपडे केली, राहणसहान केले, सगळं केलं. आणि आज परत आपण ओरडतो औरंगाबादचं संभाजीनगर केल्यानं काही नोकरी मिळणार आहे का. हे आवरण नाहीये का. म्हणजे खरं आवरण ते आहे ज्याच्यामध्ये लोकांना गांभीर्य वाटत नाही. आज बाबांनी जबाबदारीचा उल्लेख केला. जबाबदारी सांगावी का लागली, कारण जबाबदारी आपल्याला कधी स्वतःहून वाटलीच नाही. म्हणून बाबांनी असं सांगितलं की ते फक्त ज्ञान किंवा ही मॅनेजमेंट नाहीये की तुम्ही आला, ऐकलं, 3 दिवस झालं, गेला. नाही, इथून घेऊन जाताना घराबाहेर पड. घराबाहेर पड म्हणजे काय, फक्त असं नाही की तिकडे गेल्यानंतर घराबाहेर पड. इथे येण्यासाठी पण घराबाहेर पडावंच लागतंय की, ते तरी कुठं होतंय. पांडवकड्याला जायचं म्हटलं तर घराबाहेर पडावं लागतंय, गोशाळेत जायचं म्हटलं घराबाहेर पडावं लागतंय. होतंय का, नाही होतंय. मग कशाने नाही होतंय, तर विचारांच्या आवरणामुळे नाही होत. बाबा म्हणजे बाबांनी एक विषय माग घेतला होता की म्हणजे मोदींचं झालं, मग इलेक्शन झालं, इलेक्शन झाल्यानंतर काय पुढं. तर तुम्ही फक्त जागृत असून उपयोग नाही, तुम्ही दुसऱ्यांना पण जागृत केलं गेलं पाहिजे, तर तुमच्या कार्याला अर्थ आहे. आता महाशिवरात्री करतोय आपण नाही का, तर महाशिवरात्रीमध्ये आपल्याला ताईंनी काल सांगितलं कीर्तनामध्ये की 12 ज्योतिर्लिंग आहेत. मग वेगवेगळ्या कथा सांगितल्या की बाबा त्याच्याशी निगडीत ज्या होत्या त्या. सोमनाथ भाऊंनी ते दक्षिण भारतामध्ये शिवलिंग आहे त्याचा उल्लेख केला. पण आता त्याही थोडस अलीकडे येऊन बघूया. प्रत्येक गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे का नाही आहे. बऱ्याचशा गावांमध्ये गायब झाले, हे आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती आहे. हे त्या गावातल्या लोकांना माहिती आहे का, नाही माहिती. का नाही माहिती आहे, मूळ विषय आपला आवरण आहे, लक्षात ठेवा. का नाही माहिती आहे सांगतो. त्याचं कारण हे की हळूहळू ते, आता आपण म्हणतो शिवलिंग प्रगट झालं, प्रगट नाही झालं, ह्यांनी काढलं आणि त्याच्या शेजारी आपला पिरबा बांधून बसवला. बघा नीट काय म्हणतोय. आणि त्या पिराच्या जत्रा कोण करते, कोण करते. हे महत्वाचं की पुढं कोण आहे. म्हणजे ते इतकं जास्त म्हणजे हे किती वर्षांचं आवरण आहे ह्याचं म्हणजे गांभीर्य दिसतंय का आपल्याला, की ते प्रगट म्हणजे आपण म्हणतो शिवलिंग प्रगट झालं, शिवलिंग इथं सापडलं, इथं हे झालं, ते खरंच सापडलंय का हो. आणि ते माती खालून आलंय का तुम्ही घातलंय. एनर्जीचा विषय झाला तुमचा, एनर्जीचा विषय झाला मगाशी. ठीक आहे, का होती आता याचा विचार उलट केला विचार की गावांमध्ये का शिवलिंग होती. तर आपल्या प्रत्येक गावांमध्ये तो एनर्जीचा स्रोत होता. हा विषय रुजवण्यासाठी, मुरवण्यासाठी. आज बघा तुम्ही, आता ते मला वाटतं थोरात भाऊनीच मांडलं होतं काय की बाहेरचे म्हणजे घरच्यांच्या पेक्षा जास्त इथली नाती जास्त जिव्हाळ्याची वाटतात, जवळची वाटतात. ठीक आहे, म्हणजे आम्हाला आता आमच्या गावी जाण्यापेक्षा मासावळीला यायला आनंद वाटतोय. त्याचं कारण काय, प्रेम प्रक्षेपण. कुठून झालं, का आलो आपण इथं, का इथंच का आलो महाशिवरात्री करायला, कुठे दुसरीकडे पण जाऊ शकलो असतो. त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय, हे अधिष्ठान आहे. हा एनर्जीचा स्रोत आहे जो तुम्हाला परत परत इथं बोलवतो. कशासाठी बोलवतो, ह्या नामासाठी बोलवतो, ह्या ब्रह्मासाठी बोलवतो, चिंतनासाठी बोलवतो. आज हे केंद्र दिले आपल्याला. हे फक्त शिवलिंग नाही, फक्त मंदिर नाही. म्हणजे मी तर म्हणतो की म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांचं ते कनेक्शन केल्यानंतर जसं ते एक हे बनतं भारतामध्ये, तसं हे आपल्यासाठी म्हणजे खास करून विश्वात्मके देव मंडळींसाठी हे एक ते केंद्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला परत कुठे यायचंय, कुठे विषय सांगायचा आहे, काय विषय सांगायचे ह्याचं स्मरण करून देणार ते केंद्र. आणि कुठेतरी हे देशस्थ विचार जे आहेत ते आपल्यामध्ये टिकून राहावेत, ते आपल्यामध्ये सतत हे व्हावेत, म्हणजे त्याची एक उजळणी व्हावी, ह्यासाठी हे केंद्र दिलेलं आहे. आता आपण वर हे बघितलं नाही की आपला म्हणजे अवस्था कोणती आहे, आपला परमार्थ कोणत्या अवस्थेतला आहे नाही का. आता तसा आपला परमार्थ वेगवेगळ्या अवस्थेतला आहे. आता आनंद व्याप्त अवस्थेचा अनुभव तुम्ही घेतला नाही का, शोकनाश अवस्थेचा. पण तरीही म्हणजे असा अर्थ घ्यायची गरज नाही की जर मी पुढच्या अवस्थेला गेलो म्हणजे माझ्यावर मागच्या अवस्थेचा काही पगडाच नाही. म्हणजे हे फक्त ह्यासाठी नाही, देवदेश धर्मासाठी नाही, प्रापंचिक विचारांचं सुद्धा बाबांनी सांगितलं. इथं आला तर विचार कशाचा आहे,
मुलाचा पेपर कसा चालला असेल, ते घरी काय चाललंय, हे काय चाललंय, म्हणजे हे काय त्यांच्यातून आलंय का? हे दिसतंय ना, स्कॅनिंग आहे तुमचं इथं. बसलाय पण मग पेंगताय का? उठवावं लागतंय का? हर हर महादेव बाबा म्हणले सकाळी. ते आता दांगडे साहेब आता पुढची औपचारिकता करा. खरा विषय नाम तुम्ही जे म्हणजे घोषणा दिल्या हा खरा विषय का म्हटले? हा खरा विषय कारण ह्यानेच तुम्ही जागृत आहे. पुढे तुम्ही म्हणताय ती औपचारिकता झाली आता, कारण तुम्हाला आता फक्त जागृत नाही ठेवायचं, तुम्हाला दुसऱ्यांना पण जागृत करायचं. तुमचं कार्य लिमिटेड नाहीये, ते आता अनलिमिटेड झालेलं. आज म्हणजे 1991 पासून ती ज्ञानव्यापीची केस चालू आहे. ठीक आहे, अजून सुद्धा त्यांनी सगळा विषय काढल्यावर म्हटले ज्ञानव्यापी काय? ज्ञानव्यापी मस्जिदच आहे. कुठली ज्ञानव्यापी मस्जिद आहे? का अजून मस्जिद म्हणावं वाटतं तिला? ढाचा म्हणायला लाज वाटते का? ढाचाच आहे ना तो, सिमेंट दगडाने रचलेला ढाचा आहे, त्याच्यासाठी काही हे नाहीये. ते मागे ह्यांच्या योगींना विचारलं की तुम्ही म्हणजे तुमचा बाबरीला एवढा विरोध का, बाबरीला एवढा विरोध का? तर ते म्हटले विरोध मस्जिदीला नाहीच आहे म्हणजे, पण ज्या आक्रांताने आमच्या स्त्रिया पाठवल्या, ज्यांनी आमची जमिनी लुटल्या, हे खाल्लं, त्याच्याच नावावर यांना का वाटतंय की मस्जिद असावी? बऱ्याच जणांना ते अजून सुद्धा ते संभ्रम आहे की देशभक्त पण आहेत आणि मग ते थोडं त्यांचं पण आहे आणि मग हे मग जर आहे त्यांचंच आहे तर मग त्यांना त्याच कौतुक काय हो? आणि याचं आम्हाला गांभीर्य का नाही? आज ते म्हणजे आता आपलं गोजेगावचा कार्यक्रम झाला त्याच्या वेळी ते सोमनाथ स्वाभिमान पर्व असं ते मोदींनी तिथे हे केलं होतं. कशासाठी केलं होतं? तर त्याला 1000 वर्ष पूर्ण झाली. आता कशाची 1000 वर्ष पूर्ण झाली? तर ते पहिल्यांदा किती 1026 मध्ये तो मोहम्मद गझनी आला होता, त्याचं ते पहिलं आक्रमण. तिथून आज 1000 वर्ष पूर्ण झाली आणि तरी सुद्धा तो सोमनाथ कसा स्वाभिमानाने तिथं स्वतःचा लढा देतोय आणि आम्हाला पण लढा देण्याची प्रेरणा देतोय, याच्यासाठी तो सोमनाथ स्वाभिमान. म्हणजे आज अशा म्हणजे आज आपल्याला कुठल्या दिशेने नेलं जातंय ह्याचा आपल्याला कुठेतरी एक जाणीव असली पाहिजे. ती जाणीव नाहीये आणि ती कशामुळे नाहीये? तर ती आवरणामुळे नाही. कारण RSS कसा आतंकवादी हे आहे आणि जो खरोखर आतंकवादी समाज आहे तो कसा शांतप्रिय आहे हे दाखवण्याचे प्रयत्न जर एवढ्या जोरशोराने होत असतील तर आम्हाला चहाची लाईन सोडून इथं बोलवण्याचं काहीतरी प्रयोजन असेल ना. म्हणजे हे काय कुठल्या ह्याच्यातून नाहीये, पण सतत या ऐका, समजून घ्या, मुलांना आणा, भजनाला बसवा, हे का सांगितलं जातं? कारण तळमळ तो सकाळी त्यांनी हारात जो धागा दाखवला ना, तो धागा बांधतो आपल्याला आणि तो धागा आता समोर जर सुपूर्द करायचा आहे तर तुम्हाला इथं आणून बसवणं गरजेचं आहे, तुम्हाला इथं आणून विषय सांगणं गरजेचं आहे. आज प्रत्येक पालकांना वाटतं माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं. किती आयांचे स्वप्न असतील माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं. आता हात वर करा म्हटलं नाही कोण करणार. किती मुलांना म्हणजे आई वडिलांना वाटतं ना डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, माझ्या मुलांना CA व्हावं, क्रिकेटर व्हावं, नाव कमावं. वाटतं की नाही वाटतं? योग्य आहे का अयोग्य आहे? हा, उत्तर देण्याची गडबड करू नका, आता पुढे आहे का. किती आई वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलांनी देशभक्त व्हावं. किती आई वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलांनी कट्टर हिंदू व्हावं. किती आई वडिलांना असं वाटतंय सांगा. मग ते करिअर प्रकरण त्या सिद्धांत संग्रहामध्ये टाकलंय कशाला? का नाही वाटत की माझ्या मुलांनी चांगलं सशक्त देशभक्त व्हावं? नाही वाटत. का नाही वाटत? कारण ते करिअरच नाहीये ना आमच्यासाठी. आम्ही फक्त वाचतो की समाधान आमचं करिअर आहे, हे आमचं करिअर आहे. मग का सकाळी भजनाला का नाही उठवत मुलांना? उशीर झालाय झोपू दे. मग झोपलं, मग ती पिढीत झोपली. म्हणजे हे सांगण्यासाठी इथवर आणावं लागतं. लोकांचा म्हणजे जो एक काहीतरी काय म्हणतो गैरसमज झालाय की परमार्थाविषयीचा गैरसमज आहे. तो बाबा सांगतात ना नेहमी की म्हणजे खूप अशी खोटी नाणी आहेत की त्यांना बघून आता लोकांना आता संशय झालाय की बाबा ही महाराज मंडळी अशी असतात, ती महाराज मंडळी तशी असतात. पण खरा विषय काय आहे? मग त्याच्यामुळे अनादर कोणाचा होतोय? तर त्याच्यामुळे अनादर होतोय सनातन
धर्माचा अनादर होतोय, तो कोणी हे केला पाहिजे, खोडून कोणी काढला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे का नाही वाटत? म्हणजे मला सांगितलं ना की बऱ्याच जणांना अजून सुद्धा वाटतं की आहेत काही समाजात ज्यांना असं वाटतं की नाही ते पण देशभक्त आहेत, त्यांना पण देशाची काळजी आहे. तर अशी मंडळी आजही आहेत, पूर्वी होती, पुढेही येतील, नाही का? त्याची पूर्वी तशी म्हणत होती, म्हणजे सेक्युलर जास्त म्हणतो ना आपण, त्याची पूर्वी सेक्युलर होती ना, ती आता कन्व्हर्टेड आहेत, लक्षात ठेवा. आणि जे आता सेक्युलर आहेत ना, ती परत पुढं कन्व्हर्टेड असणार आहेत. त्यामुळे आपण म्हणजे आता ह्यातून दुसरा बारीक विचार हा झाला पाहिजे की कुठेतरी आपल्या पूर्वजांनी ज्या कुळधर्मातून आपण आलो धरून चाला, त्या कुळधर्मात लोकांनी नाही ठेवला हा विचार, त्यामुळे तो तुमच्या आमच्यात नाहीये. त्यामुळे बाबा सांगतात ते कुठेतरी आपल्याला जास्त पटतंय. म्हणले नाही का की ते एप्स्टीन फाईलचं निघालं, मग ते मोदी बऱ्याच जणांना पटलं, काहींचं संभ्रमात पडले की खरं पण असेल बाबा, काय सांगतात, पण आपल्याला का नाही पटलं? किती ठामपणे बाबाला की म्हणले नाही, मला तर काय विश्वास नाही बाबा. का? कारण ते चारित्र्य कशातून निर्माण झाले, ते चारित्र्य कशासाठी निर्माण झाले, ह्याची ज्यांना जास्त म्हणजे काय म्हणतो अनुभूती आहे, तेच ह्या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवू शकत. आणि तेच चारित्र्य त्यांना आपल्यामध्ये घडवायचं, आणि त्यासाठी इथं आपल्याला बोलवलं जातं. आज बऱ्याच लहान म्हणजे मुलांनी हे केलं नाही का, तर त्यावर एक असं होतं की सूर्याने एक दिवस ठरवलं की बाबा मला आता 8 दिवस सुट्टी घ्यायची आहे, तर मग आता कोण घेणार सूर्याची जबाबदारी? तर होते बरेच बल्ब आले, बरेच चंद्र आला, तारे आले, सगळे आले की बाबा त्यांनी मीटिंग बोलवली, आता मला सुट्टी पाहिजे बाबा, मग सुट्टीचं नियोजन करायचंय, मला 8 दिवस काय जमणार नाही, तर बघा तुम्ही. चंद्र म्हणे की अरे माझा प्रकाश हा तुझ्यावरच अवलंबून आहे, तू सुट्टीवर गेल्यावर मी कुठून प्रकाश देणार आहे? म्हणजे बर मग तुझं कॅन्सल. मग परत मग ते तारे म्हणे बघा 8 दिवस चमकणं आम्हाला काही शक्य नाही, झालं तिथंच बल्बचा पण विषय मग त्याच्यामध्ये थोडं पुढे चालत एक पंथी आली आणि ती म्हणाली बघ, जोवर दिवा ज्या पंथीमध्ये म्हणजे माझ्यामध्ये तेल आहे आणि वात आहे, तोवर मी जळायचं तुला आश्वासन देऊ शकते, त्याच्या पुढे मला माहित नाही, पण तोवर मी देऊ शकते. आज जे सातत्याने बाबा म्हणतात की तुम्ही या, लहान मुलांनी या, पुढच्या पिढीने या, हे सतत चालेल. दर प्रवचनानंतर बाबा म्हणतात. का म्हणतात तो? कारण जोवर तेल आहे, जोवर ती वात आहे, जोवर मी सशक्तपणे हे तुम्हाला सांगू शकतो, तोवरच मी बिघडलो, तुम्ही भी घडा, तुम्ही पण घडलं पाहिजे, तुमच्या येणाऱ्या पिढीनं घडलं पाहिजे. आज लोकांनी हा विचार म्हणजे काय म्हणतो की करतात आहेत ना, बरेच जण करतात आहेत, झाडं बरेच जण लावतात आहेत. गोशाळेचा विषय झाला की देशातली नाही जगातली मला वाटतं ह्या आपल्या गोशाळा असतील ज्या अध्यात्माशी कनेक्टेडच गोशाळा आहेत. मग हे विचार जर सुपूर्द करायचे असतील तर त्याच्यासाठी आधी आपल्याला आपल्यावर आलेलं आवरण हटवायला नको का? म्हणले ना की शिवाजी घडवायचंय, पण मग शिवाजीच्या आधी जरा जिजाऊची पण तयारी दाखवली पाहिजे ना. झोपू दे माझ्या सोन्याला. थोडे कष्ट परिश्रम हे समोर कोणाकडून आले पाहिजेत? पालकांकडून आले पाहिजेत, जे हा विषय ऐकतात आहेत. आता आमची पण चर्चा होते, तरुण जरा पोरं बोलतो वगैरे. आता हे बाहेरचा विषय नाही जुळत. म्हणजे आता आमचे म्हणजे विजय म्हणलं ते खरं आहे की बाहेर जे विचार चालतात आणि आता जे विचार चालतात ह्याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक पडतो. आणि हे कुठेतरी म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे. ते समाधान नाही का म्हणला की तुम्हाला चोरी करायची संधी नाही मिळाली की काय संधी कृपा आहे का तुम्ही वाट बघत होता? तर कृपा आहे, आम्हाला नाही मिळाली ही कृपा आहे आमच्यावरती. तर जरी म्हणजे इतरांना असं वाटत असलं की नाही का की हे व्यासपीठ महाराज म्हणून मिरवण्याचं आहे, हे व्यासपीठ कुठेतरी काय म्हणतो ते काय मोठे बहुमत असतं ते भूमवाभूमीचं आहे नाही का, प्रत्येकासाठी ह्या व्यासपीठाचं वेगळं महत्व आहे. पण खास म्हणजे तरुण पिढीसाठी मला म्हणावं वाटतं की आमच्यासाठी हे व्यासपीठ शिवतांडव करण्याचंच आहे आणि आम्ही तेच करणार. आणि बाबांनी आम्हाला तेच बाळकडू पाचलेलं आहे. आम्हाला दुसऱ्या कोणत्याही विचारांमध्ये आता रस नाही, आम्हाला दुसऱ्या कोणत्याही विचारांमध्ये आता रस घ्यायचाही नाही. आमच्यासाठी देव देश धर्म हेच एकमेव कार्य. आणि जर हा विषय आपल्या येणाऱ्या पिढीकडे सुपूर्द करायचा आहे, जर आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे, पिढ्या घडवायच्या, तर आपल्याला हा विषय बारकाईने स्वतःवर आलेलं आवरण हटवूनच हे करावं लागेल. नाहीतर ज्या विचारांनी म्हणजे मी
दोष नाही देत आहे, पण ज्या विचारांनी आधीच्या पिढीवरती आक्रमण केलं तेच विचार आपण परत पुढे नेतो. आणि ते असे नाही झाले पाहिजे. जर असं आहे ना की आता त्या 7 अवस्था सांगितल्या, मग त्या 7 अवस्थेमध्ये आहे ना, प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणाचा अनुभव घेतला. आधी अज्ञानी होता, मग तुमच्यावर आवरण, मग तुमचं परमार्थिक आवरण काढलं ना, मग काढल्यानंतर तुम्ही कार्यात लागलं पाहिजे, विश्वकल्याणासाठी पुढे आलंच पाहिजे. तुम्हाला जर ते नसेल होत तर तुमचा परमार्थ कट होणार आहे तिथे. तो नाही पुढे झाला तर तुम्हाला परत संधी नाही. मग ते सांगितलं काल की काय, लक्ष 84 योनीचा परत फेरा आहे. मग त्याच्यासाठी परत फेरा मारत बसायचं काय, याच्यासाठी परत यायचं, याच्यासाठी परत यायचं का आपणच पुढे आलं पाहिजे. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे नाही का. तर ते वंदे मातरम आज म्हटलं सगळ्यांनी नाही, किती त्याच्यामध्ये उल्लेख आहे. फक्त म्हणजे आता आपण गोमाता म्हणतो, धरती माता म्हणतो, पण देश ही तुमची माता कशी आहे ह्याचं वर्णन जे आहे हे किती म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. म्हणजे घराचं उदाहरण आहे बघा, की घरामध्ये खूप पसारा आहे, तर तो कोणी आवरला पाहिजे, आपणच आवरला पाहिजे. घरातला पसारा आवरणं गरजेचं आहे. आता तो पसारा आहे प्रपंच बघा, आणि त्याच्या भिंती ज्या आहेत ना तो आहे परमार्थ. आता घराच्या भिंतीच पडल्यात पुढे, मग आधी भिंती आवरणार का पसारा आवरणार, काय गरजेचं आहे. आधी घर बांधणं गरजेचं आहे. आधी देव देश धर्म हे शिकवणं जास्त गरजेचं आहे. डॉक्टर इंजिनियर पोरं बनतील, मेंढरासारखी बनतात आहेत, मेंढरासारखी. काही तुम्ही तुमच्या पोराला इंजिनियर बनवणं म्हणजे तुम्ही काय फार त्याला वेगळं दिलं असं नाही. पण जर आज त्याच्या मनात एक गाई सांभाळण्याचा विचार आला, त्याला वाटलं की नाही मी जरी उद्या नोकरी करेन, मी जरी उद्या काही माझा व्यवसाय करेन, तरी मला देव देश धर्म करायचंय, मला कुठे मागे तुम्ही मांडलं होता शाश्वत शेतीकडे जायचंय, मला गाई सांभाळायचे, मला वृक्ष संवर्धन करायचंय, हा एक विचार आज जर त्याच्या मनामध्ये रुजवला गेला तर तो म्हणजे काय म्हणतो की कल्पांतरापर्यंत तो पुढे 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 जाणार आहे. फक्त त्याची जबाबदारी ही आपली आहे हे आधी समजलं पाहिजे. हे आवरण हटवल्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाहीये. आज म्हणजे वेगवेगळे आता विषय चाललेत नाही का. तर बऱ्याचदा आता ते मगाशी म्हणजे गेल्या काही महिन्यामध्ये बीएमसीचे इलेक्शन झाले. मग ते एक होती पार्टी जी म्हणे हिंदू म्हणून मत द्या, दुसरी होती पार्टी ती म्हणे मराठी म्हणून मत द्या. आता जो मराठी आहे तो हिंदू नाहीये का, मला साधा विषय. तरी तुम्हाला वेगळं का सांगावं लागतंय, कारण ते बाबांनी सकाळी सांगितलं कर्तृत्व नाही म्हणून नाचलं काय, नेतृत्व नसलं. आणि मग ते बरोबर बसले बघून. पण ते सांगायचं हे काय आहे की ह्याच्यामध्ये कुठेही म्हणजे आता बाबांचे विषय चालतात त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं जातीवादी विषय वाटतात, भाषा प्रांतावरती विषय वाटतात. मोदींचे विचार ऐकताना असं वाटतं, त्यांची भाषणं ऐकता असं तुम्ही कधी वाटलं तुम्हाला की नाही नाही हे ओबीसी साठी आहे, हे एससी साठी आहे. मी प्रकर्षाने ते मुद्दे घेऊन बोलतोय, कारण काय आपल्यामध्ये सगळ्यात मोठी खंत ही आहे की आपल्याला वेगळं करणं सगळ्यात सोपं आहे. आज बाबांना आपल्याला साधक म्हणून एकत्र आणण्यात किती कष्ट घ्यावे लागतात. कुठल्या जाती धर्माने आडवा आणले साधकाला. पण तरी आहेत बरीच मंडळी तुम्ही बीजेपीचं बोलता म्हणून सोडून गेली का. हिंदुत्वावर बोलायचं नाही, बीजेपीवर बोलायचं नाही, आरएसएस बोलायचं नाही. मग हे व्यासपीठ जर उद्या आम्हाला उरणारच नसेल दुसऱ्यांसाठी बोलून, त्या डाव्यांसाठी बोलून, तर आम्हाला काय उपयोग आहे ह्या व्यासपीठाचा. तुकाराम महाराजांनी जर शिवाजी महाराजांसाठी प्रयत्न केले नसते तर आज तुकाराम महाराजांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले असते. बाबा म्हणले ना ते घराबाहेर पडले, श्रीपाद बाबा स्वतःचा संसार म्हणून घराबाहेर पडले. कशासाठी पडले, तर ते थोरात बसले होते मला, ते त्या पोरीच्या उद्धारासाठी पडले, ह्या पिढीपर्यंत यावं म्हणून बाहेर पडले, आणि अजून इथून पुढे बाहेर पाडावं ह्याच्यासाठी बाहेर पडले. पण तसं कुठेतरी आपल्याला नाही वाटत का, आपल्याला फक्त वेगळंच होण्यात जास्त आहे. मग आपल्याला जातीवादी विचारांची गरज नाही, आपल्याला काय आहे मातीवादी विचारांची गरज आहे. आपल्या मातीशी आपण निष्ठावंत असलं पाहिजे. आपल्या मातीची सेवा कधी घडणार आहे, जेव्हा वृक्ष संवर्धन होईल, जेव्हा गो सेवा होईल, जेव्हा भारत मातीची सेवा होईल, देव देश धर्म म्हणून आपण सेवा करू, तेव्हा आपल्याला हे सेवा आपल्याकडून घडणार. नाहीतर आपल्या सेवेला काही अर्थ नाही. फक्त हरिपाठ करायला, भजन म्हणायला हे मंडप उभारले जात नाहीत. इथं आल्यानंतर आपली जबाबदारी वेगळी आहे.
ती मुलगी किती छानपणे म्हटली की मला इथं आल्यानंतर बाबा सांगतात की मी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. काय आहे हे? कसले संस्कार आहेत हे? तुम्हाला देव धर्माचे संस्कार वाटत नाहीत का? हे काही कुठल्या म्हणजे फक्त असं दंतकथेतल्या पुस्तकातले संस्कार आहेत का? नाही. हे विचार कशातून येतात? तर आज तुम्ही मोठ्यांसाठी सांगताय ते तिला पटतंय, जेव्हा उद्या तुम्ही देशासाठी सांगाल ते पण तिला पटेल. उद्या तिला आज किती लोकांना पटतो की आपल्या मुलांच्या शिक्षणाचा वापर, आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा वापर हा देशासाठी व्हावा? वाटतं? नाही वाटत. का नाही वाटत? कुणी मांडलं मगाशी की त्यासाठी प्रॉपर्टीसाठी. काय करावं? पिढ्यानपिढ्या बघा आमच्याकडे जी गरिबी होती ना ती तू हटव, त्याच्यासाठी तुला मोठा करा. अरे पण पिढ्यानपिढ्या हा देश ज्यांनी नाचवला तू त्यांना हटव असं कधी सांगावंसं का नाही वाटत? आणि ते नाही जमलं तर तू माझा मुलगा नाही म्हणा बरं. आपल्याला एक देशस्थ पिढी उभी करायची आहे आणि त्यासाठी हे बाबांचे विचार फार जास्त गरजेचे आहेत. त्याच्यासाठी मुलांनी इथं येणं गरजेचं आहे. ते काय फक्त कुठले बालसंस्कार शिबिर भरून होणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथंच यावं लागणार आहे. हेच विचारांचं तुम्हाला हॅमरिंग करावं लागणार आहे. स्वतः बरोबर मुलांनी कसं विश्व कल्याणामध्ये येता येईल ह्याचाही तुम्हाला विचार केला पाहिजे. जो बाबा आपल्यासाठी करत होते तो विचार आता आपल्याला पुढच्या पिढीसाठी करायचा आहे. जय